प्रियदर्शनी उर्दू हायस्कूलची मान्यता रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सोयीसुविधांचा अभाव आणि संस्था चालकांच्या वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. स्थानिक ताज सोसायटी परिसरातील प्रियदर्शनी उर्दू हायस्कूलमधील दयनीय अवस्था आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबींची दखल घेत यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी नागपूर, विभागीय शिक्षक आमदार सुधाकर रबाने आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर केले असून सदर शाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या 12 दिवसांपासून या शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अंधारात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. केवळ वीजच नाही तर शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी नाही आणि वापराच्या पाण्याचीही कोणतीही सोय नाही. डिजिटल युग असतानाही शाळेत संगणक लॅब नाही, खेळण्यासाठी मैदान नाही आणि विषयानुसार शिक्षकही उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आलेले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार ही शाळा ज्या जागेवर आहे त्या जागेचा मालकी हक्क किंवा भाडे करारही स्पष्ट नाही. विशेष म्हणजे यापूर्वी संस्था चालक आणि सदस्यांमधील अंतर्गत वादांमुळे शासनाने या शाळेची मान्यता रद्द केली होती. तरीही ही विवादित शाळा कोणत्या नियमांच्या आधारे अद्याप सुरू आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सामाजिक कार्यकर्ते करीम खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. शाळेची मान्यता रद्द करून विद्यार्थ्यांचे हित जोपासावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे अमीरुद्दीन काझी, सोहेल अली, शेख एजाज, मोहम्मद रफीक, सय्यद अमीर व इतर पालक व नागरिकांनी केली आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.